तर कसं आहे मित्रांनो, चला आता एक नवीन प्रॉब्लेम सॉल्व करू. तर प्रॉब्लेम पाहू कसा आहे. ड्रॉ द cylindrical helix of diameter 40 mm दिला आहे and pitch 60 mm दिला आहे for 1 and a half conversion of angle of helix. तर चला हे प्रॉब्लेम कसं सॉल्व करायचं हे आज आपण जाणून घेऊ. सुरुवातीला आता आपण 40 mm डायमीटर दिला आहे, तर त्याचे रेडियस काढून घेऊ. ते होणार आपले 20 mm चॉपमध्ये मार्क करून घेऊ. एक इथे असा एक पॉईंट बनवू आपल्याला माहीत राहण्यासाठी. मग या पॉईंटवर चॉप ठेवून एक सर्कल ड्रॉ करून घेऊ. या प्रकारे एक सर्कल ड्रॉ केल्यावर इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची. या प्रकारे लाईन ही फेंट असली पाहिजे आणि सर्कल हे डार्क असला पाहिजे. यानंतर चॉपमध्ये इथून या साईडचं डिस्टन्स मार्क करायचा. एक इकडं मारायचा चॉप, एक इकडे चॉप मारायचा. नंतर या साईडवर ठेवायचा चॉपचा टोक, इथं मारायचा चॉप, इथे मारायचा. नंतर याला जॉईन करायचं. या प्रकारे जॉईन झाल्यावर हे मार्क काढून टाकायचे. यानंतर या पॉईंटपासून याचे आपल्याला 12 भाग करायचे आहे. तर या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत डिस्टन्स मार्क करायचं आहे. असं या पॉईंटवर ठेवायचं. एक इथे मारायचा, एक इथे मारायचा, मग इथे ठेवायचा, एक इथे मारायचा, इथूनच इथे पण मारायचा. या पॉईंटवर ठेवायचा, एक इथे मारायचा, एक इथे मारायचा. या पॉईंटवर ठेवायचा, एक इथे मारायचा, एक इथे मारायचा. तर झाले आपले ते मारून. नंतर चॉप या सर्वेला जोडून घ्यायचा. असं हे जसं मी करत होतो तसंच तुम्ही पण करा, म्हणजे बरोबर आहे ना. या प्रकारे सर्व पॉईंट जोडून घ्यायचे. हे पॉईंट हे मनातूनच आले पाहिजे. इकडून तिकडून जर आले तर प्रॉब्लेम बरोबर होणार नाही. असे मग याला नाव द्यायचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. जसे की तुम्ही पाहू शकता 12 पॉईंट झाले आहे. यानंतर याचे प्रोजेक्शन हे वरती न्यायचे. पहिले इथे एक ट्रू लेंथ काढून घ्यायची. नंतर हे वरती न्यायचे पॉईंट सर्वच. या प्रकारे हे फेंट असले पाहिजे सर्व लाईन. प्रोजेक्शन लाईन हे फेंट असते आणि जे ॲक्च्युअल प्रोडक्ट आहे हे डार्क राहायला पाहिजे. सर्व पॉईंट वरती नेले की याच पॉईंटपासून 60 mm डायमीटर मार्क करायचं.
आपल्याला 60 mm दिलं आहे पीच. 60 mm पीच मार्क करायचा. आता आपण मार्क करू 60 mm. इथे इथून एक लाईन ड्रॉ करायची प्रकारे. आता जे 60ची लाईन काढली आहे आपण, हे 40चे आहे. हे असे 40 mm. आता हे जे 60 mm काढली आहे त्याला आपण 12 भागमध्ये डिवाईड करू. जसं 60चे 12 भागमध्ये जर करतो म्हटले तर 5-5 येणं येते. तर मग असं 5-5. आता इथून 5-5 वर मार्क करायचे. चार 5 6 7 8 9 10 झालं. यानंतर याला नाव द्यायचं आहे. 1 2 3 7 8 10 11 12. याला ह्याची प्रोजेक्शन वाढवायचे. हे झाल्यानंतर आता याचे पॉईंट पाहायचे. जिथे जिथे मिळत आहे पण तिथे तिथे मार्क करायचं आहे. असे हा 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 हा. मग या पॉईंट जे पॉईंट मिळाले आहे त्यांना असं ड्रॉ करायचं. ते पाहू शकता हे झालं आहे. जसं त्याला प्रॉब्लेममध्ये दिलं आहे तर आजच्या प्रॉब्लेम इथं सॉल्व झाला आहे. यानंतर पुढच्या व्हिडिओला भेटू. धन्यवाद.